यंदा, कारण मी त्याचा उल्लेख केला, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. विरोधक म्हणतात मग तुम्हाला घोषणा करताना आठवलं नाही का की काय करायचं काय नाही, अशी टीका होणार. पण शेवटी राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे, ते नियोजन पण बिघडता कामा नये. आपली जिल्हा बँक, मी कालच काही जिल्हा बँकांचे, कोल्हापूर जिल्हा बँक, सातारा जिल्हा बँक, पुणे जिल्हा बँकेची माहिती घेतली. एवढ्या मजबूत बँका आहे. माझी बारामती सहकारी बँक 0% एनपीए नाही, रेग्युलर एनपीए. जर संस्था नीट चालवायच्या म्हटलं तर चालवता येतात. प्लीज स्वच्छ असली पाहिजे. आज आम्ही काय त्या बुलढाणा जिल्हा बँकेला मदत केलेली आहे. आपल्याला काही जण मला म्हणाले की दादा आम्हाला चांगले अधिकारी त्या ठिकाणी द्या. इथं काही अधिकारी बदलावे लागणार आहेत, काही निगरगट्ट झालेले आहेत, काही त्यांना सोयीसुतक पडलेलं नाही. त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला, आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ, परत उद्यापासून आपणच आपले. काही लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली. आपण लाडकी बहिणा योजना चालू ठेवलेली आहे, त्यामध्ये सध्या आपण 1,500 रुपये देतो. परंतु ज्यावेळेस आपली परिस्थिती काळानुरूप सुधारेल त्यावेळेस पुढच्याही गोष्टी आपण त्या ठिकाणी करू. मी 31 तारखेच्या आत पीक कर्ज भरा सांगितलं, त्याच्यावर काहींनी टीका केली. आपल्या पात्र लाडक्या बहिणीला 21 रुपयाची घोषणा होते का लाडकी बहीण योजना ही बंद होते, तर याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण 9 हप्ते मिळालेले आहेत. 1500 रुपयांचे 9 हप्त्यांप्रमाणे लाडक्या बहिणींना एकूण 13,500 रुपये इतकी रोख रक्कम तिथं त्यांना मिळालेली आहे. तर आता लाडक्या बहिणीला हा जो 10वा हप्ता आहे, तो 10वा हप्ता आल्यानंतर एकूण 15,000 रुपये लाडक्या बहिणीला आतापर्यंत पोहोच होणार आहे. तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकूण किती हप्ते मिळाले, तर हे तुम्ही लगेच मला कमेंट बॉक्समध्ये इथं सांगायचं आहे. www.ladkibahin.maharashtra.gov.in. तर या लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करायचं आहे. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये लॉग इन केल्यानंतर येथे जे 3 लाईन दिसतात, या 3 लाईनीवरती क्लिक करायचं आहे. तर इथून तुम्हाला तुमच्या खात्याबद्दलची संपूर्ण माहिती इथं पाहायला मिळणार आहे. तर इथं तुमचं नाव पाहायला मिळणार आहे. तुम्हाला इथं एकूण लाभाची रक्कम किती मिळालेली आहे ते पाहायला मिळणार आहे. आणि खाली तुम्हाला कोणत्या तारखेला किती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झाली ही माहिती तुम्हाला इथं खाली पाहायला मिळणार आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेचं एका लाडक्या बहिणीचं हे खातं आहे. तर त्यांना आतापर्यंत 13,500 रुपये म्हणजेच एकूण 9 हप्ते पूर्णपणे मिळालेले आहेत. 7/3/2025 म्हणजेच होळीच्या सणा दिवशी ह्या लाडक्या बहिणीला इथं एकूणही 3,000 रुपये इथं मिळालेले आहेत. म्हणजेच हा 8वा आणि 9वा हप्ता हा इथं ह्या लाडक्या बहिणीला एकत्रितपणे मिळालेला आहे. तसेच 25/1/2025 रोजी हा 1,500 रुपयाचा 7वा हप्ता हा लाडक्या बहिणीला इथं मिळालेला आहे. म्हणजे 26 जानेवारीच्या अगोदर हा 7वा हप्ता इथं त्यांना मिळालेला आहे. तर पहा, अशा प्रकारे सर्व हप्ते इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इथं ज्या तारखेला लाभ त्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे, वितरित झालेला आहे, त्या तारखा तुम्हाला इथं डाव्या साईडला पाहायला मिळतील. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल कोणतं मोठं सूचक विधान आज इथं केलेलं आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण इथं घेतलेली आहे. पहा, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण ही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये नक्की मिळतील असं आश्वासन सरकारमधील नेते तसेच मंत्र्यांमार्फत देण्यात आलेलं होतं, असं देखील अजित पवार यांनी तर स्पष्टपणे विधान केलेलं आहे. त्यांनी तर सांगितलेलं आहे. पहा, गेल्या वर्षी जुलै महिन्यात अंतरिम अर्थसंकल्पात माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली. म्हणजेच 2024 मध्ये आपलं महायुतीचं सरकार येण्याच्या अगोदर माहिती सरकारने लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे. तर या लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षापर्यंत 65 वयोगटातील महिलांना
दरमहा म्हणजेच महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. पहा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण 9 हप्ते मिळालेले आहेत. म्हणजेच आत्ताच पाहिलं एकूण 13,500 रुपये इतकी रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत वितरित करण्यात आलेली आहे. तर पहा, या योजनेमुळे आपल्या राज्याच्या तिजोरीवर ताण पडत आहे का, असं देखील बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ आश्वासनही महायुतीच्या नेत्यांनी इथं दिलेलं होतं. परंतु ते आश्वासन अजूनही ह्या महायुती सरकारने इथं पूर्ण केलेलं नाही. पहा, विधानसभेचा निकाल लागून सरकार स्थापन होऊन आता 3 ते 4 महिने उलटून गेलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणीला दरमहा 21 रुपयाची जी घोषणा आहे ती अजून झालेली नाही. लाडक्या बहिणीला अजूनही 21 रुपये मिळालेले नाहीत. असा सवाल लाभार्थी महिलापासून ते विरोधकांपर्यंत सर्वच जण विचारत आहेत. 21 रुपयाची जी घोषणा आहे ती अजूनही केलेली नाही. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेतील वाढीव पैशांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण ही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना 21 रुपये नक्की मिळतील असं आश्वासन सरकारमधील नेते तसंच मंत्र्यामार्फत देण्यात आलेलं होतं. पण तो दिवस कधी उजळणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींना 21 रुपये कधी मिळतील, तो कोणता दिवस असेल ज्या दिवशी लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळतील अशी घोषणा केली जाईल, असं देखील लाडक्या बहिणी आता विचारत आहेत. पहा, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं सूचक विधान केलेलं आहे. लाडक्या बहिणीला आपण 1500 रुपये देतोय, पण परिस्थिती सुधारली की त्यात पुढील विचार करणार, असं अजितदादा इथं म्हणाले आहेत. म्हणजेच नक्कीच आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली तर लाडक्या बहिणीला लवकरच 21 रुपयाची तर घोषणा करू, लाडक्या बहिणींना 21 रुपये महिन्याला देऊ, असं अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण ती वेळ नेमकं कधी येणार, असं देखील आपल्या महिला इथं प्रश्न विचारत आहेत. पहा, त्यावर अजित पवार यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं उचललेलं जे पाऊल आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे. या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचाही विचार करतो. म्हणजेच 1500 रुपयांची थेट रोख रक्कम आपल्या लाडक्या बहिणींना, आपल्या लाडक्या भगिनींना इथं मिळत आहे. महिला सक्षमीकरणासाठी आपण हे एक मोठं पाऊल इथं उचललेलं आहे, असं देखील अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, लाडकी बहीण योजना ही केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलाचं सक्षमीकरण देखील करण्याचं एक पाऊल आपण इथं टाकलेलं आहे. 45,000 कोटी इतके रुपये वर्षाला महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहेत, आपल्या लाडक्या बहिणींच्या हातामध्ये जाणार आहेत. तर या माध्यमातून बहीण सक्षम होऊन तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं योगदान मिळेल, असंही अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तर पहा, लाडक्या बहिणींना हे जे 21 रुपयाची घोषणा आहे ते नक्कीच आपलं सरकार करेल, असं देखील आपले उपमुख्यमंत्री अजित पवार इथं म्हणत आहेत. लाडक्या बहिणींना एप्रिलचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार, तर सर्व लाडक्या बहिणींचं एप्रिलच्या हप्त्याकडे इथं लक्ष आता लागलेलं आहे. तर याबद्दल जी अपडेट आहे ती काय आहे ते आपण इथे पुढे पाहणार आहोत. तर पहा, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 9 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. आता महिला 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तर एप्रिल महिन्यामध्ये हा 10वा हप्ता येणाऱ्या रामनवमीपर्यंत दिला जाईल. पहा, म्हणजे येत्या 6 तारखेला रामनवमी आहे, तर 6 एप्रिल रोजी लाडक्या बहिणींना हा 10वा हप्ता मिळेल का? तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये इथं सांगायचं आहे. तर लाडकी बहीण योजनेत गेल्या 3-4 महिन्यापासून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत. त्यामुळे हा महिन्याचा लाभ देखील शेवटच्या हप्त्यात येऊ शकतो, तर चर्चा केली जात आहे. तर पहा, तुमचं मत काय आहे ते नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही इथं सांगायचं आहे.